क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील त्यांची कामगिरी एक विस्फोटक बॅटिंग आपण त्यांची पाहिलेली आहे. चला आपण मॅच कडे वळतोय आणि तिथे साई सिल्वर संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये रायझिंग स्टार या दोन संघांमधली ही झुंज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण इजाज यांना पाहतोय आणि इजाजच्या पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार, बॉल जाईल सीमारेषा पार, हा येतोय पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार, 4 धावा. चौकार धावा इथे 4 धावेने धावसंख्येचा शुभारंभ होतोय. कदम साहेब आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक असे आभार. आपण या स्पर्धेदरम्यान आपली उपस्थिती दिली आणि त्याच बरोबरीने या स्पर्धेदरम्यान खेळण्याचा देखील आपण आनंद घेतला, त्याबद्दल तुमचा विशेष आभार. पुढचा चेंडू इथे देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र प्रयत्न फसतोय. बॅटिंग टीम आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. बॅटिंग टीमचा रायझिंग स्टार बॅटिंग टीम विष्णू जाधव आणि त्याचबरोबर रेड्डी असे 2 बॅटर मैदानामध्ये आहेत. थोडंसं हलकसं अपील इथे नॉनस्ट्राईक एंड वरती जो डायरेक्ट हिट झाला ना, त्यासाठी मुख्य पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय, कारण अगदी क्लोज कॉल होता आणि त्यामुळे इथे तिसऱ्या पंचांकडे तिसरे पंच आपल्याकडे हा निर्णय सोपवतील आणि तो निर्णय आपल्यापर्यंत इथे येईल. डायरेक्ट हिट झाल्यानंतर नेहमीच बॅटर कुठेतरी अडचणीत असतो. तुम्ही जागेवरती थांबा ना, जो निर्णय तो तुमच्यापर्यंत येईल. साई सिल्वर संघ आपल्याला वेळ इथे अजिबात खर्च करायचा नाहीये. जर बॅटर सेफ असेल तर ते मैदानामध्ये असेल किंवा जर बाद झाले तर ते बाहेर जाते, परंतु क्षेत्ररक्षक आपापली जागा सोडू नका. तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि आपल्यापर्यंत हा निर्णय सोपवतील. रमजान शेख इथे आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. अगदी बारकाईने, म्हणजे क्लोज कॉल आहे, त्यामुळे बारकाईने हा निर्णय आपल्यापर्यंत दिला जाईल आणि त्याच गोष्टीची चर्चा अजूनही आणि इथे बॅटर सेफ आहे, नॉट आउट. लेग बाय स्वरूपाच्या धावा आहेत. धावसंख्या आपण पाहू शकता 6 धावा झाल्यात. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे आतापर्यंत 6 धावा. जे इजाजची जे मिजाज आहेत ते मिजाज मात्र इथे कुठेतरी कमी पडतायत. 4 षटकांची मॅच आहे, 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे. पुढचा चेंडू इथे देखील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टांच्या मागे श्री पुष्पराज तिथे चेंडू अडवतायत. चांगलं कलेक्शन आहे. धावसंख्येमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ नसेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. एका बाजूने आपण पाहिलं ना तर घोरपडी पेठ साई सिल्वर इथून आलेला संघ, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय बॅटिंग साठी जो संघ आहे रायझिंग स्टार. हा चेंडू मात्र जोरदार अपील, परंतु ती अपील पंचांनी फेटाळून दिली आहे. निर्धाव चेंडू, अप्रतिम अशी गोलंदाजी आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु त्यानंतर केलेला सुरेख असं कमबॅक इथे इजाजच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतंय. सातत्याने निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र 6 वरती स्थिरावली आहे. 4 षटकांची मॅच आहे, त्यामुळे इथे जी पहिली मॅच खेळलात तुम्ही 5 षटकांची खेळलात. आता 6 चेंडू कमी झालेत, परंतु धावा तुम्हाला जास्त बनवाव्या लागतील. शफल होऊन चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे शॉर्ट फाईन वरती आपण पाहतोय. चेंडू अडवतील. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. मला वाटतं प्रणय त्या ठिकाणी तैनात आहेत. 1 धाव खर्च होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 7. इजाज यांची अप्रतिम अशी गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी सुरेखरित्या बॅटरला अक्षरशः रोखण्याचं काम जे आतापर्यंत केलं जात आहे. पुढचा चेंडू इथे देखील हवाई सफर आणि बॉल देखील जाईल मिड विकेट बाउंड्रीला भेदत सीमारेषेच्या अगदी बाहेर. लांबवरचा ठोकलेला
या खासदार क्रीडा महोत्सवाला शोभेचा साजेसा षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवलाय. सुरुवात चौकाराने केली आणि शेवट इथे षटकाराने केला जातोय. गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय. फिरकू पटोला इथे आमंत्रित केलंय. श्री पुष्पराज इथे गोलंदाजी मार्ग वरती आहेत. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर इथे मात्र या षटकाची सुरुवात केली जाईल. 13 धावा झाल्यात पहिल्या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 हा चेंडू पायावरती आदळतोय. पंच इथे नक्कीच आपल्याला इशारा देतील. लेगबाई स्वरूपाची धाव आहे. यस, इथे लेगबाई स्वरूपाच्या धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होती ती 14. 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा झाल्यात. सुरुवात तर चांगली केली आहे. पाहूया शेवट कशा पद्धतीने केला जाईल. रायझिंग स्टार उगवते सितारे आहेत. तर दुसऱ्या बाजूला साई सिल्वर इथे देखील केलेला प्रहार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आहे. तीच जागा तेच डिस्टन्स इथे गाठलं जात आहे आणि त्यानंतर षटकार. 6 धावा. दमदार फटका आहे, असरदार. जे फटक्यामधलं वजन आणि धावा अर्धा डझन. 6 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. विष्णू जाधव यांनी जर वैयक्तिक 50 धावा पूर्ण केल्या तर आमचे गुरुवर्य दीपक मंडले सरांकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना प्रदान करण्यात येईल. इथे मात्र चेंडू निर्धाव. धावसंख्या 20 विदाउट लॉस. षटक क्रमांक 2 सुरू आहे. पुढचा चेंडू इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. इथे प्रहार करण्याचा प्रयत्न. निर्धाव षटकारानंतर केलेलं सुरेख असं कमबॅक. आणि कमबॅक करणं फार गरजेचं आहे. स्पर्धेमध्ये जर आव्हान टिकून ठेवायचंय, जर आपलं पॅकअप लवकर करायचं नाहीये तर गोलंदाजीमध्ये कमबॅक तुम्हाला करावं लागेल. आणि तोच प्रयत्न इथे श्री पुष्पराज यांचा गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. 20 धावा. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय, चॉप केलाय. शॉर्ट बॅकफुट पॉइंट मध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगल. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या 21. 21 रन्स ऑन बोर्ड. 21 धावा झाल्यात. 21 धावा. षटक क्रमांक 2 अजूनही प्रगती पथावरती आहे. विजेत्या संघांमधलं हे सुरू असलेलं युद्ध आहे. एक मॅच दोन्ही संघांनी जिंकली आहे. ही दुसरी मॅच आहे. इथे देखील आडव्या बॅटचा वापर आणि बॉल पुन्हा एकदा जाईल. सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. सुरेखरित्या अगदी आडवा बॅटचा वापर इथे केला आणि खेचून मारलाय, ओढून मारलाय लेग साइडला. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. 6 धावेंसाठी. या 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 2 षटकानंतर 27. पहिल्या षटकामध्ये 13 होत्या. या षटकामध्ये 14 आल्यात. 2 षटकार आलेत. पहिल्या षटकामध्ये आघाडीच्या दोन्ही बॅटरने सुरुवात चांगली केली. आणि नेहमी हे वाक्य लक्षातच ठेवण्यासारखं आहे. ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्याचा शेवटही चांगला. सुरुवात चांगली केली आहे, शेवट चांगला होईल का? गोलंदाजी मार्क वरती केशव. या गोलंदाजाला रीड करणं बनावं तसं सोपं नाहीये. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची ताकद आहे. बघूया हे आव्हान इथे बॅटर कशा पद्धतीने पेलतील. षटक क्रमांक 3. 10 ते 12 पावलांचा रनअप. राईट आर्म राऊंड विकेटने इथे मारा करतील. पहिला चेंडू गती परिवर्तन समोरच्या दिशेने. अजिज त्या ठिकाणी आपण पाहतो तैनात. सिंगल. मी मगाशी देखील सांगितलं पहिल्याच मॅच मध्ये हा खेळाडू कधी बाउंड्री लाईनला तैनात नसतो, परंतु आज संघाची गरज आहे आणि ते आज बाउंड्री लाईनला तैनात देखील आहे. सुरुवातीच्याच मॅच मध्ये आपण सांगितलं की साई सिल्वर हा संघ कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही बाहेरच्या खेळाडूला समाविष्ट करत नाही. एकाच भागातील खेळाडू आहेत. इथे मात्र दांडी गुल. हो गई गलती, हो गई भूल, यहाँ पे हो गई दांडी 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 गुल. पहिला बॅटर इथे त्रिफळा बाद. षटकार मारले जरूर, परंतु केशव मी सांगितल्याप्रमाणेच या गोलंदाजाला ओळखणं,
फार अवघड आहे. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू या गोलंदाजाच्या भात्यामध्ये आहेत आणि ते व्हेरिएशन प्रत्येक चेंडूवरती पाहायला मिळालं. पहिला चेंडू गती परिवर्तन, त्यानंतर खोलवर टप्प्याचा चेंडू सिंगल, त्यानंतर आपण पाहतोय डाव्या यष्टीचा वेध आणि त्रिफळा उद्ध्वस्त इथे केला जातोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. शुभम गवारी इथे आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. केशव यांना मिळालेले यश, एक विकेट. जी पार्टनरशिप इथे बिल्ड होत होती ती पार्टनरशिप इथे ब्रेक करण्याचं काम केलंय. नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. शुभम, बघूया आपल्या संघासाठी शुभ कार्य त्यांच्या हातातून घडेल का. षटक क्रमांक 3 आहे. 4 षटकांची मॅच, 28 धावा झाल्यात. एक बॅटर इथे बाद आहे. पुढचा चेंडू केशव यांचा, शुभम साठी. पहिला चेंडू उचलून खेळलाय क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल. इथे मात्र टिपला जातोय झेल. शुभम आले आणि शुभम पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने गेलेत. एका पाठोपाठ दुसरा डगआउटच्या दिशेने, बॅक टू द पॅव्हिलियन. इजाज यांनी जो झेल घेतला, खऱ्या अर्थाने अशा पद्धतीचे झेल आपण पाहू शकता. जे विदेशी खेळाडू आहेत, म्हणजे आपण म्हणू शकता की अगदी न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया येथील खेळाडू अशा अप्पर हँडचा वापर करून झेल टिपतात. परंतु या प्रकारचे झेल घेणं यासाठी देखील प्रॅक्टिसची फार गरज आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. बॅट्समन संजय चव्हाण इथे गोलंदाज बॅटिंगसाठी येतात. तर गोलंदाज इथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती 2 मध्ये 27 होते. आतापर्यंत 1 धाव आली आहे. 2 बॅटर बाद केले. इथे फुलटॉस, काय टोला लावलाय, बॉल गेलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. हाय अँड हँडसम षटकार, 6 धावा. चुकीचा चेंडू, स्वतःवरती नाराज आहेत. आतापर्यंत स्तुती जास्त झाली आणि एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या व्यक्तीची जर स्तुती जास्त झाली तर त्याला कदाचित दृष्ट लागते, नजर लागते. आणि फुलटॉस, फुलटोल वसूल केलाय. फार दूरवरचा षटकार. 6 धावेने धावसंख्येमध्ये मोठी वाढ. धावसंख्या 34, 34 फॉर लॉस ऑफ 2. 34 धावा. तिसरं षटक सुरू आहे. 4 षटकांची मॅच आहे. प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव. गेलाय का बॉल, अडकलाय, चला दुसरा द्या, चालू करा लगेच. निघत नसेल तर राहू द्या, या नवीन चेंडू दिला जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे, सागरजी भूमकर साहेबांचं, संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने, खासदार क्रीडा महोत्सवामधील सर्व आयोजकांच्या वतीने भूमकर साहेबांचं मनपूर्वक स्वागत इथे मला वाटतं षटकाराने केलंय. बघूया गोलंदाज इथे या षटकाराचं उक्त कशा प्रकारे भरून काढेल. धावसंख्या आपण पाहतोय 34, 2 गाड्यांच्या मोबदल्यात. इथे देखील वाह, जसा आलाय तसा फेकून दिलाय. फार दूरवरचा, जा शोधून आणा बॉल. क ड क इतका लांब. 6 धावा. इथे लागोपाठचे 2 षटकार, लागोपाठच्या 2 विकेट आपण बघितल्या. त्यावेळेस गोलंदाज तिसऱ्या विकेट साठी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होता. इथे बॅटर आले, लागोपाठचे 2 षटकार. आता बॅटर इथे षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. धावसंख्या 40. इथे गेअर शिफ्ट केलाय, डगआउट मधूनच सेट होऊन आलेत आणि काय फटकेबाजीला सुरुवात केली आहे. रायझिंग स्टार, उगवते सितारे. पुढचा चेंडू. इथे स्विंग अँड मिस, चेंज अप पेस आणि इथे विकेट. बघा काय षटक आहे. 2 षटकार आले, 3 विकेट प्राप्त केल्या. परंतु लिमिटेड ओव्हर मध्ये धावा येणं गरजेचं आहे. विकेट मॅटर करत नाही. विकेट गेल्या तरी चालतील, परंतु 1-2 षटकार मारणं हे संघाच्या हिताचं आहे. 3 षटकानंतर 40. धावसंख्या आपण पाहतो इथे 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 40. 3 षटक पूर्ण झाली आहेत. अंतिम 6 चेंडू आणि गोलंदाजी मार्क वरती. आजूबाई आकाश आहे ना, आकाश. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय स्वप्नील.
विष्णू जाधव आणि नवीन बॅटर आपण पाहतोय संघाचे संघनायक स्वप्नील हे देखील दोन्ही बॅटर आता महाराष्ट्र पोलीस दलात आहेत. आता बघूया कशा प्रकारे कामगिरी करतील. तर गोलंदाजी मार्क वरती आकाश, स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज. पहिला चेंडू आडव्या हाताने घेऊन काढलाय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण आहे. एकाच धावेवरती समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल, एकच धाव. धावसंख्या होते ती 41, 41. शेवटच्या षटकातील 5 चेंडू शिल्लक पहिल्या डावातील. पहिल्या चेंडूवरती सिंगल. धावसंख्या 41. पुढचा चेंडू इथे देखील मिस टाइम. स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील. झेल टिपला जाईल. विकेटचं पतन. आणि इथे मात्र आपण पाहतोय बॅटर वैयक्तिक 0 धावसंख्येवरती. चौथा बॅटर इथे डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली गोलंदाजी आकाश यांची. काही धावा आल्यात परंतु काही मोठे फटके देखील आलेत. सुस्थितीमध्ये संघ आहे परंतु रायझिंग स्टार या संघाला देखील अजून या 4 चेंडूंमध्ये मोठे फटके खेळावे लागतील. तर साई सिल्वर या संघाला काही चेंडू इथे निर्धाव देखील हाताळावे लागतील. प्रयत्न दोन्ही बाजूने. जर या स्पर्धेमध्ये आव्हान टिकून ठेवायचं म्हटल्यानंतर तुम्हाला तो प्रयत्न देखील तितकाच मोठा करावा लागेल. तो प्रयत्न तर इथे सुरू आहे. चांगली गोलंदाजी आकाश यांची. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. वैभव नवीन बॅटर. मोठा फटका खेळला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल टिपला जाईल आणि अजून एका विकेटचं पतन. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. वैभव आले आणि वैभव डगआउटच्या दिशेने गेलेत. आकाश सुरेखरित्या गोलंदाजी. मागच्या षटकामध्ये देखील पहिल्या 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव होती आणि 2 बॅटर लागोपाठचे बाद झाले. परंतु त्यानंतरचे आलेले 2 षटकार धावसंख्येला आकार देऊन गेले. इथे देखील तीच परिस्थिती आहे या शेवटच्या षटकामध्ये. धावसंख्या आपण पाहतो इथे 41 आहे. चला लवकर बॅटर, वेळ लावू नका प्लीज. नवीन बॅटर मैदानामध्ये. चला लवकर क्रीज वरती या. पुढच्या मॅचचा कॉल क्लासिक क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विरोधात बंडू शेठ भोसले 11 दोन्ही टीमचे कॅप्टन. आपल्याला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स जवळ यायचंय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. त्या 3 चेंडू नंतर पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय. बंडू शेठ भोसले 11 आणि त्यांच्या विरोधात क्लासिक क्रिकेट क्लब. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या आपण पाहतो इथे 42 धावा झाल्यात. 42 धावा झाल्यात. पहिल्या चेंडूवरती आलेल्या 1 धाव मिळते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. काल जर आपण पाहिलं तर महिलांनी पहिला वर्ल्ड कप आपल्या भारतीय संघाने जिंकलाय. एक चांगला खेळ, सांघिक खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येकाची कामगिरी उल्लेखनीय होती आणि कोणी ना कोणीतरी त्या मॅचचा, त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅचचा जिंकण्याचा शिल्पकार म्हणून आपण त्यांना पाहिलं. तर कालच आपले सत्कार मूर्ती ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा संपन्न केली जाते त्या मान्यवरांना देखील ऑलिम्पिकचं उपाध्यक्षपद त्यांना जाहीर करण्यात आलं, मुरली मोहोळ यांना. आणि ते देखील कालच घडलं. म्हणजे कालचा दिवस ही स्पर्धेचं उद्घाटन आणि या सर्व गोष्टी योगायोगाने जुळून देखील आल्या. धावसंख्या आपण पाहतोय एका धावेने वाढते. 44 धावा या षटकातील, या इनिंग मधील शेवटचा चेंडू. दोन्ही कॅप्टन परत हा कॉल नसेल. दोन्ही आलेत, क्लासिक क्रिकेट क्लबचे आलेले आहेत. बंडू शेठ भोसले 11 टीमचे कॅप्टन. पुढचा चेंडू बीट. हा षटकार कदाचित इथे पहिल्या डावामध्ये फार महत्वाचा ठरेल. धावसंख्या बरोबर 50. जिंकण्यासाठी 51 धावेंची गरज आहे. 51 धावेंची गरज. चला आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते
सागरजी भूमकर साहेबांचे शुभ हस्ते सचिन भाऊ मोरे, मंगेश सर आपण पण या. त्याचबरोबर समीर भाऊ जागडे आपण पण या. समीर भाऊ जागडे म्हटल्यानंतर कन्स्ट्रक्शन मधून डायरेक्ट क्रिकेट मध्ये आलेले आहेत नाही का. आपल्याला देखील विनंती आहे, वृषलताई शेखदार आपल्याला देखील विनंती, आपण देखील या. मान्यवरांनी नुसतं बसायचं नाही, काहीतरी काम करायचं. आपण टॉस इथे केला जाईल. टॉस का बॉस क्लासिक क्रिकेट क्लब या संघाचा कॉल असेल. टेल्स असा कॉल आहे आणि हेड असा कॉल येतोय. बंडूशेठ भोसले 11 या संघाने टॉस जिंकलाय. माझ्याबरोबर चंद्रकांत आहेत. काही वर्षापूर्वी पायाला झालेली लिगामेंटची दुखापत आणि त्यातून देखील सावरत तुम्ही क्रिकेट चालू केलंय. प्रथमतः तर तुमचं अभिनंदन. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेऊ, कारण सकाळपासून बघतोय आम्ही पहिली मॅच पण आम्ही सेकंड बॅटिंग करून जिंकलेलो आहे, त्यामुळे आम्ही पहिली फिल्डिंगच करू. कित्येक दशकं तुम्ही देखील क्रिकेट खेळताय, कित्येक मोठ्या स्पर्धांमध्ये देखील सहभागी होत आहेत, परंतु ही जी पहिलं पर्व आहे, आपण जो हा क्रीडा महोत्सव इथे आयोजित केलाय त्याबद्दल काय सांगाल? आमची संपूर्ण आयोजन कमिटीचे आयोजन करतात त्याबद्दल काय सांगाल? मला वाटतं एवढे संघ घेणारी पहिली स्पर्धा असेल. जवळपास 115-116 संघ आहेत. नॉर्मली आपले 32 संघांच्यावर आपली स्पर्धा असते, पण एवढी मोठी स्पर्धा परत एवढ्या दिवसांची आणि एवढं चांगलं आयोजन, एकदम म्हणजे प्लॅटफॉर्म चांगला आहे. लोकल प्लेअरसाठी खेळण्यासाठी एकदम चांगला प्लॅटफॉर्म आहे. नक्कीच पुढील फेरीसाठी शुभेच्छा आहेत. मी क्लासिक क्रिकेट क्लब या संघाकडे देखील येईल. फार दूरवरतून आलेला संघ आहे. पहिल्या मॅच मध्ये टॉस जिंकला होता, या मॅच मध्ये टॉस गमावलाय. प्रथमतः तुम्ही क्षेत्ररक्षण करताय. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही प्रथमतः बॅटिंग केली होती, फिल्डिंगच केली होती, आता बॅटिंग करायची. किती धावांपर्यंत प्रतिस्पर्धी संघाच्या समोर आव्हान उभे कराल? आता सामना 1 ओव्हरने कमी झालेला आहे. 4 ओव्हरचा आहे, तर कमीत कमी 50 किंवा 60 पर्यंत तरी आम्ही ट्राय करू आणि मोर दॅन दॅट पण ट्राय करू. नक्कीच तुम्हाला देखील पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत, पुढच्या मॅच साठी शुभेच्छा आहेत. पुढच्या मॅचचा टॉस इथे संपन्न झालाय. बंडूशेठ भोसले 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर क्लासिक क्रिकेट क्लब या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. तर आपल्याबरोबर या ठिकाणी सागरजी भूमकर साहेब आपल्याबरोबर जोडले जात आहेत. त्यांना देखील मी विनंती करेल की आपल्या संपूर्ण आयोजन कमिटीला आणि आपल्या खेळाडूंना इथे मार्गदर्शन करावं. आमचे मार्गदर्शक पुण्याचे खासदार, राज्यमंत्री, केंद्राचे राज्यमंत्री माननीय मुरली अण्णा मोळ यांच्यातर्फे आज या ठिकाणी पुणे शहरात 32 खेळांच्या मार्फत क्रीडा महोत्सव 37 क्रीडा महोत्सव या ठिकाणी भरवलेला आहे. खऱ्या अर्थाने अतिशय क्रिकेटचं या ठिकाणी भव्यदिव्य या ठिकाणी चांगल्या प्रकारे ग्राउंड नियोजन करून भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून नियोजन केलेलं आहे आणि 116 टीमा या ठिकाणी उतरल्या आहेत. जसं आत्ता दोन्ही संघ म्हणले की अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी पार पडत आहेत, त्याबद्दल मी आमच्या मार्गदर्शनाला या ठिकाणी शुभेच्छा देईन आणि वारंवार दरवर्षी अशा क्रीडा महोत्सव या पुणे शहरात होऊ, जेणेकरून आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेतून कोणतरी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत जाऊ, अशी मी या ठिकाणी यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्याच मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक असे आभार आणि आपल्याला विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानपन्न व्हा, व्यासपीठावरती नको. चला दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते आणि तिथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती रोहन, तर स्ट्राईकला आपण पाहतोय श्री पुष्पराज. हा देखील समोरच्या दिशेने बॉल उडवलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. सुरुवात तर झाली आहे षटकाराने, दमदार असा फटका आहे. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार. पुढचा चेंडू रोहन यांचा, पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन खेचून मारलाय अगदी पलीकडच्या बाजूला, मिड विकेट बाउंड्रीला भेदत. बॅक टू बॅक दुसरा षटकार श्री पुष्पराज यांच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार. 6 धावा.
बॅक टू बॅक 2 षटकांनंतर धावसंख्या आपण पाहतो इथे 12 धावा होत्या आहेत. 51 धावेंचा पाठलाग आहे म्हटल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला पॉवर जनरेट करणारा, पॉवर इथे देणारा खेळ तुम्हाला करावा लागतो आणि तेच कामकाज इथे होत आहे. मला वाटतं काहीशी दुखापत आणि त्यामुळे इथे रोहन यांना गोलंदाजी करता येत नाहीये. परंतु जो गोलंदाज तुम्ही वापरणार आहे ना, तो गोलंदाज परत पुढचं षटक वापरता येणार नाही. त्यांना हे उरलेले चेंडू हाताळता येतील, बस त्यांचा ओव्हर तिथे समाप्त होईल. 3 चेंडूंमध्ये आपण पाहतो इथे 2 षटकाराने 12 धावा झाल्यात. तर उरलेले 3 चेंडू टाकण्यासाठी राजेश इथे राजेश पवार गोलंदाजी मार्ग वरती आहे. पवार म्हटल्यानंतर पॉवर, ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आडनावाच्या नावाची चर्चा केली जाते पवार, बघूया आता त्या पवार आडनावाची इथे पॉवर पाहायला मिळेल का. राजू वेगवान गोलंदाज, स्ट्राईकला श्री पुष्पराज. पहिला चेंडू काय लांबवरती ठोकलाय, आल्या आल्या इथे स्वागत केलंय. स्वागत नाही करोगे हमारा, केलंय राजूचं आणि बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी सिक्सर. लागोपाठचे 3 षटकार श्री पुष्पराजांच्या बॅट मधून. जशी सुरुवात साई सिल्वर कोरपडी या संघाला होती ना, ती सुरुवात इथे श्री पुष्पराजने करून दिले. बॅक टू बॅक 3 षटकार. धावसंख्या होते ती 18. 51 धावेंचा पाठलाग आहे. 18 धावा झाल्यात श्री पुष्पराजांच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 3 षटकार. इथे समोरच्या दिशेने सरळ बॅटचा वापर, लॉंग ऑफ नाहीये म्हटल्यानंतर हा देखील चेंडू सीमारेषा पार. दन दन करत येईल चौकार. 4 धावा षटकारा पाठोपाठ चौकार. धावसंख्या होते ती 22. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 22 धावा झाल्यात. 51 धावेंचा पाठलाग आहे. साई सिल्वर घोरपडे हा संघ फार वेगवान फटकेबाजी, वेगात इथे मोठे मोठे फटके खेळण्यासाठी आतुर आहे. ते प्रॅक्टिस सेशनचा चेंडू आतमध्ये येऊन देऊ नका प्लीज, थोडस सहकार्य करा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिडॉपच्या इथे खेळला आहे, परंतु क्षेत्ररक्षण पहिल्या मॅच मध्ये ते मिडॉन मध्ये आउट झाले होते श्री पुष्पराज 1 षटकार मारल्यानंतर. आता इथे 22 धावेनंतर मिडॉप मध्ये आउट झालेत. सेम बाळा क्षीरसागर, प्रॅक्टिस सेशनचा बॉल इथे मैदानामध्ये येऊन देऊ नका. आता नावानिशी सांगितल्यानंतर पूर्ण टीमला कळलं असेल, प्रॅक्टिस सेशनचा बॉल येऊन देऊ नका. तुम्हाला करण्याबद्दल रोखलं नाही, परंतु रोखण्याची गोष्ट ही आहे की तुमचा बॉल मैदानामध्ये येतोय, मॅच डिस्टर्ब होता कामा नये. श्री पुष्पराज इथे बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. नितेश नवीन बॅटर आपण पाहतोय जो नॉन स्ट्राईक एंडला आहेत. पहिल्या षटकामध्ये एकूण धावा 22. तर गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज शुभम इथे गोलंदाजी मार्ग वरती आहेत. बॅटिंग मध्ये म्हणावी तशी कामगिरी त्यांच्याकडून झाली नाही. बघूया आता गोलंदाजी मध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू होत आहे. 22 धावा झाल्यात. शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 29 धावींची गरज आहे. 22 बॉल 29. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. काहीसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण पाहतोय. एक जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग आहेत, डीप मिड विकेट आहे, वाईडिश लॉंग ऑन आहे.
वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर कव्हर पॉइंटच्या दिशेने इथे शॉटमध्ये खेळाडू तैनात आहेत. इथे देखील बॅटची एज आणि त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन तिथे तैनात आहेत आणि त्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगलने धावसंख्येत वाढ, धावसंख्या 23. एक बॅटर बाद 23 धावा. अजूनही 28 करायच्यात. 17 चेंडूंमध्ये 28 धावा. श्री यांनी आपलं काम केलंय. उरलेलं काम मात्र हितेश आणि त्याचबरोबर प्रणय यांना करावं लागेल. पुढचा चेंडू इथे देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे वाईट बॉलचा इशारा तर दिलाय मुख्य पंचांनी आणि तो अगदी योग्य असेल, कारण यष्ट्यांच्या मागे जे यष्टीरक्षक आहेत त्यांनी कळवलंय अगदी पंचांचा निर्णय योग्य आहे. कारण जर नसेल तर मात्र तिथे रिव्ह्यूचा वापर करता आला असता, परंतु वाईट बॉल आहे. धावसंख्येत वाढ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. एक धाव तर वेगात पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. 2 धावा आहेत. तिसरीचा प्रयत्न. प्रणय अगदी वेगवान इथे धाव घेतात, परंतु हितेशांना मात्र ती धाव घेण्यासाठी फार कष्ट करावे लागतात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 26. 26 धावा झाल्यात. अजून 25 करायच्यात. चेंडू शिल्लक आहेत ते 16 चेंडू आणि 25 धावा. 16 बॉल 25. अजूनही मॅच इथे ऑन आहे. दोन्ही संघांसाठी समान संधी आहे. पुढचा चेंडू इथे मात्र फुलटॉस. क्षेत्ररक्षक इथे जेमतेम अंदाज चुकले होते आणि त्यांनी कॅच घेऊन देखील बाकीच्या खेळाडूंकडून त्यांना सूचना देण्यात आली की ही चुकीची आहे, पद्धत चुकीची आहे, परंतु सरते शेवटी झेल टिपला आहे, त्यामुळे चूक इथे मान्य आहे, माफ करण्यात आली. नवीन बॅटर मैदानामध्ये सिक्सर किंग सूरज मागच्या मॅच मध्ये 1 षटकार 1 चौकार मारून मॅच फिनिश करून टाकले आणि संघाला जिंकून दिलं. तोच सुपरस्टार खेळाडू साई सिल्वर संघाचा मैदानामध्ये सूरज. एका बाजूने प्रणय ज्याने शेवटपर्यंत पहिल्या मॅच मध्ये किल्ला लढवला, मॅच लढवली, तो अजूनही मैदानामध्ये. परंतु गोलंदाजी मार्ग वरती शुभम. बॅटिंग मध्ये म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही, परंतु गोलंदाजी मध्ये 1 विकेट इथे प्राप्त केली आहे. इथे बाद होत आहेत संघाचे संघनायक. इथे बाद होऊन डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. पुढचा चेंडू शुभम यांचा सामना करतील ते सूरज. वाह, आल्या हा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून इनसाइड आउट खेळलेला खणखणीत षटकार. म्हणजे मागच्या मॅच मध्ये जिथे बॅटिंग थांबवली कदाचित तिथून सुरू केली आहे, तोच फॉर्म आहे आणि त्याच दिशेने षटकार मारून मॅच जिंकवली होती. सामन्याचं चित्र बदललं जात आहे. 32 धावा झाल्यात. विजयाचं समीकरण 19 धावा अजूनही करायच्यात. 14 चेंडू आणि 19 धावा. 14 बॉल 19. काय बॅटिंगला इथे सुरुवात केली आहे सूरज जाधव. पुन्हा एकदा विकेट. या सूरजचा पॅटर्नच वेगळा आहे. अगदी सीमारेषेच्या पलीकडे फक्त तोडफोड. षटकार 6 धाव्यांसाठी. बॅक टू बॅक 2 षटकार. पुढचा चेंडू धावसंख्या 38. हा चेंडू मात्र इथे उजय एसटीच्या बाहेरचा आहे. हलकसा अपील केलाय, परंतु नक्की काय घडतंय. बॅटरने तर अक्षरशः डोक्याला हात लावला, परंतु इथे निर्धाव चेंडू असेल. षटकाची समाप्ती. 38 धावा झाल्यात. शेवटचे 12 चेंडू आणि त्या 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 13 धावींची गरज आहे. 12 बॉल 13. ऐका ना, 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 2 ओव्हर नंतर पाणी आणि इतर गोष्टी थोड्याशा का थोड्याशा जरा कंट्रोल मध्ये. आपण ही सूचना दिली आहे. 4 ओव्हर मध्ये 2 ओव्हर मध्ये पाणी कसं काय. बरोबर आहे ना, आजूबाईंना पटलं ते.
शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 13 धावींची गरज आहे. 12 बॉल 13. षटक क्रमांक मैदानामध्ये संजय इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती. पहिला चेंडू निर्धाव. 11 चेंडू आणि 13 धावींची गरज. प्रणय इनसाइड आउट. गॅप भेदली आहे आणि बॉल 1 बाउन्स सीमारेषा पार. हा येतोय चौकार 4 धावींसाठी. प्रणय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्यासाठी माहीर आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी त्याच्या बॅटमधून आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिलेली आहे आणि गेले कित्येक वर्ष तो फॉर्म त्याचा कायम आहे. धावसंख्येत 4 ने वाढ. धावसंख्या 42. अजूनही 9 धावींची गरज आहे. पुढचा चेंडू. 10 चेंडू आणि 9 धावा. हा चेंडू देखील पायावरती आदळतोय आणि पंच इथे बोट वरती करतील आणि इथे पंचांचा इशारा जो येतोय तो मात्र तुम्हाला मान्य करावा लागेल. लेग बिफोर दी विकेटचे शिकार ठरतायत आणि प्रणय इथे बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटरचा आपण पाहतोय मैदानामध्ये. जज इथे मैदानामध्ये येत आहेत. 42 धावा झाल्या. 3 बॅटर बाद आहेत. शेवटचे 9 चेंडू आणि 9 धावेंची गरज. रन बॉल इक्वेशन. कंपल्सरी चेस हा नियम आहे. त्यामुळे 9 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. 8 करून चालणार नाही. 9 चेंडू आणि 9 धावा विजयाचं समीकरण. संघाचे खऱ्या अर्थाने ते बॉल आतमध्ये फेकू नका. इकडे आणून द्या. ते पहिलं प्रॅक्टिस बंद करा नाही तर कोणालाच खेळून दिला जाणार नाही. जे खेळतात ना त्यांची षटकं कमी केली जातील. आता प्रॅक्टिस बंद करा. हा चालू करा आता. चला कळलं त्यांना. आता इथे स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली म्हटल्यानंतर ते काय होतं. असा रिदम ब्रेक होतो. तुम्हाला मारायचं मैदानात येऊन मारा ना. मैदानाच्या बाहेर जाऊ द्या. लगेच नवीन चेंडू दिला जाईल. प्रॅक्टिस थोडीशी बंद करा. चला 9 चेंडू आणि 9 धावा. पुढचा चेंडू. अजो इथे आपण पाहतो स्ट्राईकला आहेत. मोठा फटका खेळलाय. उंची घेतली आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. 1 धाव तर पूर्ण आहे. दुसरीच नकार. पळालेत. एवढ्या जोरात पळालेत जीव मुठीत घेऊन. 2 धावा. 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्यात. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 44 धावा. एवढी देहयष्टी असलेला खेळाडू देखील 2 धावा पळू शकतो. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे अज्जूभाई. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. संघासाठी काहीही परिस्थिती हाताळण्याची तयारी. या साई सिल्वर संघाची जी बांधणी आहे ना ती बांधणी देखील अज्जूभाईंनीच केलेली आहे. नक्कीच आपण पाहिलं तर महेश पुली त्यांचा खास फेवरेट प्लेअर आणि त्याची आठवण नक्कीच इथे आणि आठवण केली आहे. आणि मला वाटतं हा षटकार हा त्याच्यासाठीच असेल. आजीबाईच्या बॅट मधून हा येतोय गगनभेदी षटकार. 6 धावा. काय फटका इथे सजवलाय. ताकद तर आहे शरीरावरून तुम्हाला कळलीच असेल आणि ती नजाकत. 6 धावा. 50 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 1 धावीची गरज आहे. 7 चेंडू आणि 1 धावीची गरज. वाह सेन्सिबल क्रिकेट. आणि इथे मॅच फिनिश. 3 षटकांमध्ये साई सिल्वर हा संघ विजेता होतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन. वेल डन. वेल प्लेड. एका लाईनीत एका ओळीत प्रत्येकाने एकमेकांशी हात मिळवायचे. बाहेर त्याच्याशिवाय यायचंच नाही. चला पुढचे दोन्ही संघ मैदानाचा ताबा घ्या. बॅटर आणि क्षेत्ररक्षक. बंडूशेठ भोसले 11 या टीमने टॉस जिंकून प्रथमतः